हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना बटाट्याची मस्त अशी भाजी बनवते मी. तर इथं मी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करते. तर त्यासाठी मी खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण बनवते. तर इथं मी फोडणी देते. तर इथं 3-4 पळ्या तेल टाकले. तेलामध्ये मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडू द्यायची. एक मोठा साईजचा कांदा कट करून टाकलेला. थोडा परतून घ्यायचा मस्त असा लालसर. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक छोटा साईजचा टोमॅटो तो पण कट करून टाकायचा. टोमॅटो आणि बटाटं आपल्याला शिजू द्यायचं, मऊ मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं. थोडीशी हळद टाकायची. आणि मग इथं मी माझे घरगुती मसाले वापरलेले, लाल तिखट, काळा लसूण कांदा लसूण मसाला, किचन किंग आणि सब्जी, माझे रेग्युलरचे मसाले वापरलेले मी इथं. ते पण टाकायचे आणि 2 मिनटं परतून घ्यायचं. मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, जेणेकरून खाली आपला मसाला लागणार नाही. ते बघा मस्त असं कडेला तेल सुटायला लागलं. आता याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ना, हिरवी मिरची म्हणलं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबऱ्याचं, तर ते वाटण याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि परत 2-3 मिनटं परतायचं. गॅस स्लो ठेवायचा आणि 2-3 मिनटं तेल सुटेपर्यंत परत परतायचं. खूप छान लागतं असा बटाटा, रोटीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागतं. तांदळाच्या भाकरीसोबत एकच नंबर. हे बघा असं मस्त कडेला तेल सुटायला लागलं मस्त. आणि इथं मी 2-3 बटाटे छोट्या साईजचे स्वच्छ धुवून आणि असे लांब फोडीमध्ये कट केलेले, ते इथं मी याच्यामध्ये टाकून द्यायचे. आणि याच्यात पाणी तुम्ही तुमच्या भाजीच्या अकॉर्डिंग टाकू शकता. किती पातळ, किती घट्ट तुम्हाला हवं आहे, जसं त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 5-7 उकळ्या येऊ द्यायच्या आणि नंतर मग स्लो गॅसवर शिजू द्यायची भाजी. खूप छान लागते. तसं मला तर बटाटा तेला मिठाचाही दिला तर खूप आवडतो. बटाट्याची भाजी सहज कोणालाही जास्त आवडते. हे बघा इथं 2-3 उकळ्या येऊ दिल्या आणि स्लो गॅसवर मग 5 मिनटं शिजू द्यायची. परत वरून कोथिंबीर टाकायची खूप सारी. मस्त अशी तरी यायला लागली. हे बघा तयार आहे आपली मस्त बटाट्याची भाजी. भातासोबत खा किंवा रोटीसोबत किंवा भाकरीसोबत बटाट्याची भाजी तयार आहे.